रामकृष्ण हरी. भगवान आशुतोष महादेव सोमेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा गेल्या 22 वर्षापासून अकोले तालुक्यातील या दुमळवाडी गावातील घोलप वस्ती परिसरामध्ये खूप भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा नाम सोहळा संपन्न होत असतो. मागील वर्षी महाराज अगस्ती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तसेच ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराज यांच्याही कृपेनं आणि शंकराचार्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मंदिराची पुनर्प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली आणि या प्राणप्रतिष्ठा संपन्नेनंतर प्रथम वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या सोहळ्याचा आरंभ दिनांक 17/1/2026 ते दिनांक 24/1/2026 या कालखंडामध्ये या उत्सवाची संपन्नता या ठिकाणी होते. या उत्सवामध्ये खरं तर घोलप वस्ती परिसरातील या सर्व भाविकांना धन्यवाद दिले पाहिजे की जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या गाथेचं पारायण प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी संपन्न होतं आहे. अनेक भाविक परिसरातून उद्या या जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेच्या पारायण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अनेक मंडळी पारायण करणारे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की अनेक भाविकांनी उद्या या असणाऱ्या पारायणाचा आरंभ होतो आहे. आपणही या पारायण सोहळ्यामध्ये लाभ घ्यावा. आणि एक संगीत पारायण सोहळा ज्ञानेश्वरीचे पारायण अनेक होत आहेत, पण गाथेचे पारायण त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कमी होत आहेत. या गाथा पारायणाची सुवर्ण संधी आपल्याला या भगवान सोमेश्वर मित्रमंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे. आपण अवश्य या असणाऱ्या गाथा पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा. आणि तदनंतर सायंकाळच्या सदरामध्ये महाराष्ट्रातील अतिशय विद्वान कीर्तन प्रवक्ते सध्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत कथा जे अतिशय प्रभावीपणे मांडतायत आणि अतिशय बारकाव्यानं जे कथा करतायत ते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं परमार्थिक भूषण. खरं तर आपलं भाग्य आहे की या ठिकाणी डॉक्टर हरिभक्तीपरायण विकासानंदजी महाराज मिसाळ हे कथा प्रवक्ते म्हणून यावर्षी आपल्याला लाभत आहेत. या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की ही कथा आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाची पर्वणी आहे. आपण ही कथा अवश्य प्रत्येकानं श्रवण करावी, वेळेमध्ये उपस्थित राहावं आणि या कथेचा लाभ घ्यावा. तदनंतर खरं तर या सोमेश्वर मंडळाच्या माध्यमातून अनेक अन्नदाते जोडलेत. त्या अन्नदात्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपाचा अन्नदान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. दिवसभराचे उपक्रम, सकाळी अन्नदाने, संध्याकाळी अन्नदाने, वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेनुसार या ठिकाणी पहाटच्या काकड्यापासून तर जागरापर्यंतच्या सर्व नित्याच्या भजनाची सेवा या ठिकाणी संपन्न होते. आपणही या उत्सवामध्ये गाथा पारायण सोहळ्याच्या निमित्तानं, सायंकाळच्या कथाश्रवणाच्या निमित्तानं आपण सर्वांनी उपस्थित राहावं. विशेषत्वानं अकोले तालुक्यातील सर्व परमार्थिक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सर्वांचंच या ठिकाणी योगदान आहे, सर्वांचं मार्गदर्शन आहे. आपणही या इतरांना येण्यासाठी प्रेरित करा व या ज्ञानगंगेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी आपणा माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. आणि दिनांक 24 तारखेला या असणाऱ्या उत्सवाची काल्याच्या कीर्तनानं पूर्णाहुती होती. ही काल्याची संकीर्तनरूपी सेवा आपल्या अकोले तालुक्याचं भूषण आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची ख्याती सर्वतोदर आहे ते समाज प्रबोधनकार धर्माचार्य हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं काल्याचं कीर्तन होऊन या उत्सवाला पूर्णाहुती प्राप्त होणार आहे. आपण सर्वच कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. या उत्सवाला, या मंदिराला ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहेत. हरिभक्तीपरायण या ठिकाणी आपले मार्गदर्शक जगदीशजी महाराज जोशी हे या ठिकाणी आपल्या उत्सवाला भेट देणारे. अनेक संत महात्मे भेटीसाठी येणार आहेत. आपण यावं, विशेषत्वानं कथेचा लाभ घ्यावा, गाथा पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी माध्यमातून आपणा सर्वांना आग्रहाची विनंती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपल्या या सर्व सोमेश्वर मित्रमंडळ सोमेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त
अखंड हरिनाम सप्ताह त्यानिमित्त आपण हे डॉक्टर मिसाळ यांचा कार्यक्रम घेतलेला आहे. तसेच गाथा पारायण राजेंद्र महाराज नवले यांचा कार्यक्रम आहे. सर्व परिसरातील भाविक भक्तगण या कार्यक्रमाला भरभरून मदत करतात आणि परिसरातून भाविक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजर राहतात. इकडं सर्व दिवसभर कार्यक्रम चालतात. अन्नदान 7 दिवस चालणार आहे. जे सप्त्यामध्ये पंक्ती त्या पंक्तीवाल्यांचं या अभिनंदन करण्यात येतं आहे आणि ते 2-2, 3-3 हजार लोक या अन्नदानाचा फायदा घेतात. सकाळी जेवण, नाश्ता, परत संध्याकाळी जेवण आणि कार्यक्रम संपल्यानंतर परत जेवण असतं. या कार्यक्रमाला या मंदिरासाठी सर्वांनी भरभरून मदत केलेली त्यांचंसुद्धा अभिनंदन मंडळामार्फत करण्यात येत आहे. तसेच ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यावा, लाभ घ्यावा. ह्या कार्यक्रमाचे सर्वांनी शोभा वाढावी आणि आपण हजर राहावे ही नम्र विनंती मंडळामार्फत. आपण ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर आम्हाला बी तुमचं अभिनंदन करण्यात येईल आणि सर्वांनी कार्यक्रमाला हजर राहावा ही नम्र विनंती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उद्यापासून आपल्या जो कार्यक्रम चालू केला आहे त्या कार्यक्रमाचे आपण सर्वांनी या कार्यक्रमाचे उपस्थित राहून शोभा वाढावी. सकाळी गाथा पारायण होईल, त्यानंतर आपल्याला भागवत कथेचं श्रवण करण्यात येणार आहे. आपण जे आपल्याला कार्यक्रमाला जे गाथा पारायणाला जे लाभले हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज नवले यांच्या वाणीतून आपल्याला गाथा पारायण, संगीत गाथा पारायण श्रवण करण्याचा लाभ मिळेल. वाचक मंडळींनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. त्यानंतर आपण जे कथाकार डॉक्टर महाराज मिसाळ यांचा कार्यक्रम आपण संगमनेर आणि अकोला तालुक्यामध्ये हे आपल्याला पहिल्यांदा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये होतो आहे. त्यामुळं सर्व भाविकांना विनंती करण्यात येते जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आपण सोमेश्वर तरुण मित्र मंडळ व सोमेश्वर भक्त परिवार आपल्या कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बैठक व्यवस्था, जेवणाची, महाप्रसादाची सर्व परिस्थितीने आपल्या सर्व भाविकांची आम्ही तत्परतेने सेवा करू. फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे, आपण सर्वांनी आमच्यावर एवढा कृपाआशीर्वाद असू द्यावा. तुम्ही ह्या धर्ममंडपामध्ये येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सर्वांना आग्रहपूर्वक नम्र विनंती. रामकृष्ण हरी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.